अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शासनानं महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्याचं जे बिल या ठिकाणी आणलेलं आहे त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोनही उपमुख्यमंत्री आणि आपले कृषी मंत्री दत्ता मामा यांचं पहिलं मी अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं हे बिल आणत असताना त्या बिलामध्ये पाहिलं की ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणच्या शेतकरी महिलांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत। मी एवढंच सांगत होतो की आमची गावं आता महानगरपालिकेमध्ये गेली आणि महानगरपालिका एवढी आमची शहरामध्ये मोठी आहे की त्यामध्ये लाखो शेतकरी आहेत आणि आपण जर त्याची उल्लेख आम्हाला करून देणार नसेल त्याचं दुःख आम्हाला वाटतं। कारण आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये आज लाखो शेतकरी आहेत। दत्ता मामा त्याच जिल्ह्यामधले आहेत, दत्ता मामांना माहिती आहे आणि म्हणून आम्हाला 1 मिनिट बोलायचं होतं। या ठिकाणी मला एकच सांगायचंय की हे बिल मांडत असताना 1 मिनिट सर, हे बिल मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणणार होतो। महिला दिनाच्या निमित्त मामा आपण हे बिल आणणार होतो, परंतु त्या दरम्यान असं ठरलं की या चर्चेमध्ये अनुषंगानं या बिलाच्या ड्रॉप करण्यासाठी जी समिती नेमली होती आपण, त्यामध्ये आपल्या 5 मंत्री महिला आहेत आणि महिला सदस्य आपल्यामध्ये जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 25-30 असतील किंवा आमदार असतील बाकीचे। मग या आमदारांना किंवा या महिला सदस्यांना काहीच स्थितीचं कळत नाही का? मग या समितीमध्ये मामा आपण किमान एखादा तरी सदस्य महिला, एखादा आमदार घ्यायला पाहिजे होता। फक्त आमच्या अधिकाऱ्यांनाच समजतं आणि आमच्या आमदारांना काहीच समजत नाही का? मग तुम्ही सांगा अध्यक्ष महोदय, आम्ही 1 मिनिट बोलायचं नाही का की समितीमध्ये एखादा आमदार प्रतिनिधी म्हणून आमच्या महिलांना घ्यावं, 2 आमदारांना घ्यावं, 4 अधिकारी घ्यावे, महिला एखादी अधिकारी घ्यावी आणि आपले मंत्री महोदय असावे। आणि म्हणून या बिलावर 2 शब्द बोलायचं होतं, बाकी काही बोलायचं नव्हतं। परंतु आता अनेक सदस्यांनी सांगितलं की आपण काय या महिलांना स्थिती देणार आहोत का? ठीक आहे, ज्या स्थितीमध्ये काम करणाऱ्या महिला आहे त्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत। एक अभिनंदन पुन्हा एकदा करतो की आपण चांगलं काम या ठिकाणी शासनाने केलं, कारण असंच आपण अनेक धोरणं नवीन करतोय, त्यामध्ये पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि महिला